नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेअर स्पा। तर हेअर स्पा हा कुठल्या हेअरवरती केला जातो? तर हेअर स्पा हा ड्राय डॅमेज फ्रिझी हेअरवरती केला जातो। हेअर स्पा केल्यामुळे आपल्या हेअरमध्ये डीप मॉइश्चरायझर मिळतं आणि हेअर हायड्रेट होतात, जेणेकरून आपल्या हेअरमध्ये शाईन आणि हेअर आपण मॅनेज करू शकतो। तर हेअर स्पा करण्यासाठी काय पद्धत असते, तर मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप हेअर स्पा कसा केला जातो हे दाखवलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात प्रथम आपण क्लायंटचे हेअर वॉश करून घेतले आहेत आणि हेअर वॉश करणं हे खूप गरजेचं असतं। हेअर वॉश केल्यामुळे हेअर क्लीन होतात आणि स्काल्पसुद्धा क्लीन होतं। तर आपल्याला सगळ्यात आधी हेअर वॉश करून घेणं हे खूप गरजेचं असतं। तर आपण 2 वेळा हेअर शॅम्पूने वॉश करून घेतले आहेत। कंडिशनरचा यूज आपण केलेला नाही आहे। त्याच्यानंतर हेअर आपल्याला टॉवेल ड्राय करून घ्यायचे आहेत। टॉवेल ड्राय केल्यानंतर हेअरमध्ये जास्त गुंत असेल तर जी कोमच्या साहाय्याने तुम्हाला सगळे नॉट्स काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ॲप्लिकेशन करताना इझी व्हावं म्हणून। आणि नंतर 4 सेक्शन केल्यानंतर ओल्या केसांमध्येच आपल्याला प्रोडक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे। प्रोडक्ट ॲप्लिकेशन आपल्याला स्काल्पवरती करायचं नाही आहे, म्हणजेच रूट्सवरती करायचं नाही आहे। आपण ते मिड टू एंड्सपर्यंतच ॲप्लिकेशन करणार आहोत। तर प्रोडक्ट आपण डॅब डॅब करून लावणार आहोत आणि एंड्सपासून मिडलपर्यंत आपण इमल्सिफाय करत जाणार आहोत। वरून कधी पण ॲप्लिकेशन करत खाली यायचं नाही। तर आता तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेशन आपण स्टार्ट केलं आहे। तर सगळ्या हेअरवरती आपण फटाफट ॲप्लिकेशन करून घेऊया। तर आता आपण सर्व हेअरवरती क्रीम ॲप्लिकेशन करून घेतलं आहे। क्रीम ॲप्लिकेशन नंतर आपल्याला सगळ्या हेअरवरती असा कोंब फिरून घ्यायचा आहे। कोंब फिरवल्यामुळे सगळीकडे प्रोडक्ट इव्हनली स्प्रेड होतं आणि नंतर फिंगरने आपल्याला क्लायंटच्या हेअरमध्ये थोडा हात फिरवायचा आहे, की जेणेकरून आपलं प्रोडक्ट हे स्कॅल्पवरती थोडंसं लागेल, कारण की आपण स्कॅल्पवरती प्रोडक्ट ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं। तर आता तुम्ही बघू शकताय आपण क्लायंटला असा छान रिलॅक्सिंग मसाज देत आहोत। तर मसाज देताना आपल्याला क्लायंटला हे पण विचारायचं असतं की आपल्याला प्रेशर बरोबर आहे की नाही। कोणाला हार्ड मसाज आवडतं तर कोणाला सॉफ्ट मसाज, त्याप्रमाणे तुम्हाला क्लायंटला छान असा रिलॅक्सिंग मसाज द्यायचा आहे। तर मसाजमध्ये आपल्याला हेड मसाज, नेक आणि बॅक, हँड असा मसाज द्यायचा असतो। हा मसाज 15 to 20 मिनिट्सपर्यंत छान रिलॅक्सिंग असा मसाज द्यायचा असतो। स्पामध्ये मेन क्लायंट आपल्याकडे येतात ते रिलॅक्सिंगसाठी। तर जेव्हा आपण मसाज देतो ना, तर आपण बोलायचं नाही, छान त्यांना असं रिलॅक्स वाटेल असा मसाज आपण त्यांना द्यायचा। तर चला आता तुम्ही बघा कसे स्टेप केले आहेत आणि कसा आपण मसाज दिला आहे। Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering
as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. तर आता आपण क्लायंटला 15 to 20 मिनिट्सपर्यंत प्रॉपर रिलॅक्सिंग असा हेड मसाज, बॅक मसाज आणि हँड मसाज दिला आहे. तर मसाजनंतर आपल्याला क्लायंटला स्टीम द्यायची असते. तर स्टीम ही जर कॅरेटिनचे हेअर असतील तर त्याच्यावरती स्टीम नाही देत आपण, नॉर्मल हेअरवरती आपण स्टीम देतो. तर माझ्या क्लायंटच्या हेअरमध्ये काही पण ट्रीटमेंट नव्हती, त्यामुळे मी त्यांना
स्टीम दिली आहे. तर जी पण हेअरमध्ये जेव्हा प्रोटीन ट्रीटमेंट असते ना, जसं तुम्ही बोटॉक्स, नॅनोप्लास्टिया किंवा कॅरेटीन असे हेअर जर आलेत तर तुम्ही त्यांच्यासाठी जो पण कॅरेटीन स्पा करतात तेव्हा तुम्हाला स्टीम नाही द्यायची असते. तर नॉर्मल हेअरवरतीच तुम्ही स्टीम द्यायची आणि स्टीम तुम्ही 5 मिनटापर्यंत देऊ शकतात. स्टीम ही तुम्ही मसाजच्या आधीसुद्धा देऊ शकतात आणि मसाज नंतरसुद्धा देऊ शकतात, जसं तुम्हाला जमेल. प्रत्येक सलूनची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आणि प्रत्येक स्पाची सुद्धा पद्धत वेगवेगळी असते. तर तुम्ही बघू शकता आता स्टीम देऊन झालं आहे आणि स्टीम दिल्याबरोबर लगेचच आपल्याला हेअर वॉश नाही करायचा असतो. क्लायंटला आपण 5 ते 10 मिनटं बसवतो, कारण की हेअर थोडे हीट दिल्यामुळे थोडे गरम झालेले असतात, स्कॅल्प पण गरम असतो. तर लगेच आपल्याला थंड पाण्याने वॉश नाही घ्यायचा आहे. क्लायंटला 5 ते 10 मिनटं बसवायचं आहे. तेवढ्या वेळामध्ये आपलं प्रोडक्टसुद्धा हेअरमध्ये छान पेनिट्रेट होतं स्टीममुळे. तर 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर आपण छान क्लायंटचा हेअर वॉश करून घेतला आहे आणि लास्टचा हेअर वॉश करताना आपण शॅम्पू कंडिशनरचा वापर करत नाही. फक्त जे आपण स्पा क्रीमचं ॲप्लिकेशन केलेलं असतं ना, तर तीच आपण व्यवस्थितपणे पाण्याने क्रीम काढून घेत असतो. तर हेअर वॉश झाल्यानंतर आपल्याला टॉवेल ड्राय करायचं आहे आणि एकदा छानपैकी कोंब करून घ्यायचं आहे हेअरवरती. आणि वेट हेअरमध्ये आपण कोंब ह्याच्यासाठी करतो की स्पा नंतर हेअरमध्ये नॉट्स वगैरे आहेत की नाही ते सुद्धा बघतो आणि कोंब इझिली निघतो. तर हेअर म्हणजे तुटतसुद्धा नाही आणि आपल्याला कळतं पण की स्मूथनेस किती आला आहे हेअरमध्ये. त्यामुळे आपण कोंब करून घेतो आहे. तर आता तुम्ही बघू शकताय की क्लायंटचा कोंब झाल्यानंतर आपण हेअर ड्राय करून घेत आहोत. हेअर आपण 100% ड्राय केल्यानंतर म्हणजे कोणाला ब्लो ड्राय हवा असेल तर तुम्ही ब्लो ड्रायसुद्धा देऊ शकतात. स्पानंतर हीट आपण देत नाही, पण क्लायंट कधी कधी ब्लो ड्राय मागतात तर तुम्ही हीट प्रोटेक्टर वापरून ब्लो ड्रायसुद्धा करून देऊ शकतात. तर माझ्या क्लायंटला इथे ब्लो ड्राय नको होता, फक्त 4 सेक्शनमध्ये त्यांना थोडेसे हेअर स्ट्रेट हवे होते, तर तेच आम्ही करून देत आहे. तर शेवटी हेअर ड्राय केल्यानंतर आपल्याला सिरम लावायचं आहे. तर माझ्या क्लायंटचे हेअर मी ड्राय करून घेत आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मी जे व्हिडिओ बनवते ना, तर ते मी रिअल क्लायंटचे बनवते. म्हणजे मी असं जे क्लायंट करते रिअलमध्ये तर त्यांचे मी व्हिडिओ बनवत असते परमिशन घेऊन. तर तुम्हाला आजूबाजूला दुसरे क्लायंटसुद्धा दिसत असतील. तर तुम्हाला जो हा रिझल्ट दिसतो हा रिअल रिझल्ट असतो. मी असं मॉडेल वगैरे घेऊन नाही बनवत व्हिडिओ. जे क्लायंट माझे सलूनमध्ये काम चालू असतं मी ते दाखवत असते. तर हा होता क्लायंटचा फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता हेअरमध्ये शाईन आणि किती मॅनेजेबल झाले. क्लायंटला तर खूप आवडला होता रिझल्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही हेअर स्पा घरीसुद्धा करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.